श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला गुरुचरित्र कथासार अध्याय 8वा सांगणार आहे आणि यामध्ये योग्य पुत्रप्राप्तीसाठी काय केलं पाहिजे याची महिमा वर्णविली आहे. बहुतेकांना देवाबद्दल जी थोडीफार माहिती असते ती बहुधा लहानपणी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींमुळे असते. अशा अल्प माहितींमुळे त्यांचा देवावरचा विश्वासही तसा थोडाफारच असतो. देवांबद्दल थोडी जास्त माहिती मिळाल्यास जास्त विश्वास दृढ निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे साधनाही चांगल्या तऱ्हेने होते. तसे व्हावे म्हणून दत्ताबद्दल इतर बहुधा न दिलेली पण उपयुक्त अशी माहिती या अध्यायामधून देण्याचा प्रयत्न केला आहे. देवाबद्दलची माहिती बरोबर अध्यात्मशास्त्राचीही माहिती झाल्यास साधना जास्त चांगल्या तऱ्हेने होते. कुरुपूर हे मोठे क्षेत्र असून त्या ठिकाणी एक वेदशास्त्र ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते अंबिका. ती सुशील आणि साध्वी होती. तिला मुलं होत होती परंतु ती मरत असत. म्हणून तिने बऱ्याच तीर्थयात्रा केल्या. शेवटी तिला एक मुलगा झाला. ती मुलावर खूप माया करी, पण मुलगा मंद बुद्धीचा असल्यामुळे त्याला विद्याभ्यास येत नसे. तो सर्व काही त्वरित विसरून जात असे. त्यामुळे त्याचे आई वडील काळजी करू लागले. पुढे त्यांनी त्यांची मुंज केली. त्याच्या वडिलांनी त्याला मारझोड करून वेदाभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याची ती मारहाण आईला पाहावीना. तिने आपल्या पतीला स्पष्ट सांगितले, जर तुम्ही त्याला मारलेत तर मी प्राणत्याग करेन. बायकोच्या हट्टीपणामुळे ब्राह्मणांनी मुलाला मारण्याचे व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचे सोडून दिले. पुढे काही दिवसांनी ब्राह्मण मृत्यू पावला. पुढे त्या कुरुपुरात ती दोघी मायलेकरे भिक्षा मागून आपले पोट भरू लागली. मुलगा लग्नाला योग्य झाला. मंदबुद्धीचा म्हणून लोक त्याची निंदा करीत. नाना तऱ्हेने त्याची विटंबना होऊ लागली. शेवटी तो वैतागला आणि आईला म्हणाला, आई, मी तुला पोसू शकत नाही. मी आता अरण्यात कुठेतरी निघून जातो. असे सांगून तो घराबाहेर पडला. त्याच्या आईला खूप दुःख झाले. ती शोकाकुळ झाली आणि मुलाची मागे आपणही गंगाकाठी चलती झाली. गंगेकाठी श्रीपाद वल्लभ स्नान करीत होते. दोघेही जाऊन त्यांच्या पाया पडले आणि त्यांना म्हणाली, आम्ही दोघेही या गंगेत प्राणत्याग करणार आहोत. असे का करता म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी विचारले असता तिने मुलाचा सारा वृत्तांत श्रीपादांना सांगितला आणि पुढील जन्मी असा मुलगा होऊ नये म्हणून उपाय विचारला. श्रीपाद यती तिला म्हणाले, तू भक्तिभावाने शनी प्रदोष व्रत कर, म्हणजे तुला जन्मोजन्मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे पुत्र होतील. पूर्वी उज्जैनी नगरीत चंद्रसेन नावाचा धर्मपरायण राजा होऊन गेला. त्याचा एक मित्र होता. नाव होते मणिभद्र. त्याने आपल्या भक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्यावेळी शंकरांनी मणिभद्राला अतिशय तेजस्वी असा मणी दिला. त्याला कोटी सूर्याचे तेज होते. त्याचा प्रकाश ज्या धातूवर पडत असे तो धातू सोन्याचा होत असे. मणीजवळ असला की मनातील इच्छाही पूर्ण होत असे. मण्याचा लौकिक ऐकून अनेक राजे लोकांनी त्या मण्याची मागणी केली. हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सहजासहजी न मिळाला तर आम्ही राज्यावर स्वारी करू आणि युद्ध करू. निरनिराळ्या देशातील सर्व राजे मिळून सैन्यासह उज्जैनीला वेढा दिला. त्या दिवशी त्रयोदशी असून शनिवार होता. राजा एकचित्ताने शिवलिंगाची पूजा करावयास बसला होता. पूजा पाहण्यासाठी गावातील स्त्री पुरुष तेथे जमले होते. त्यात काही गवळ्यांची मुलेही पूजा पाहत होती. ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करावी असे त्या मुलांना वाटले आणि त्यांनी सर्वांनी मिळून गावातील पडक्या वाड्यात त्यांनी दगडाचे एक लिंग स्थापन केले. नंतर नाना तऱ्हेची पत्री, पाने, फुले गोळा केली. पाणी आणले आणि त्यांनी मनोभावी त्या दगडाच्या लिंगाची पूजा सुरू केली. पाण्याचा नैवेद्य दाखवून ती कौतुकाने खेळत होती. थोड्या वेळाने त्या मुलांच्या आया आल्या आणि त्यांनी आपापल्या मुलांना जेवावयाला घेऊन गेल्या. परंतु त्यातील एक गवळणीचा मुलगा घरी जायला तयार होईना. तेव्हा त्याच्या आईने त्याला मारले. परंतु तो काही केल्या जाईना म्हणून त्याच्या आईने तेथील सर्व वस्तू व त्यांनी केलेल्या पूजाची मोडतोड करून तो दगड दूर फेकून दिला आणि आपल्या घरून निघून गेली. पूजा मोडलेली पाहून त्या मुलाला खूप दुःख झाले. तो आक्रोश करू लागला आणि क्षणात मूर्छा येऊन तो जमिनीवर पडला. लिंगस्थानी तो टक लावून पाहत होता आणि प्राण सोडणार इतक्यात शंकर प्रसन्न झाले. एकाएकी तेथे रत्नखचित शिव मंदिर आणि सूर्यासारखे तेजस्वी रत्नखचित शिवलिंग दिसू लागले आणि तो मुलगा जागा झाला.
शंकराने त्याचा हात धरून त्याला उठविले. त्या मुलाला वर मागण्यास सांगितले. तुझी जी इच्छा आहे ते माग, तू मागून घे. यावर तो मुलगा म्हणाला, देवा, माझ्या आईने तुमची पूजा मोडली म्हणून आपण तिच्यावर कोपू नये, रागवू नये. आपण तिला क्षमा करावी. शंकर म्हणाले, तुझे मनोरथ पूर्ण होईल. तुला सर्व ऐश्वर प्राप्त होईल. तुझा वंश वाढेल. तुझ्या वंशात पुत्र पौत्रसी नांदतील. असे सांगून शंकर गुप्त झाले आणि रत्नखचित लिंग तिथेच राहिले. कोटी सूर्यप्रकाशाच्या तेजाचे शिवमंदिर पाहून स्वारी करावयास आलेले राजे मनातील वैर विसरून विस्मयचकित झाले. राजा अत्यंत पुण्यवान आहे, तेव्हा त्याला आपण विरोध करू नये असे त्यांना वाटले. त्यांनी सेवकांकरवी राजाला निरोप पाठविला, आम्ही आपणाला भेटायला आलो आहोत. इतक्यात राजा विचार करू लागला, रात्र असता एवढा सूर्यप्रकाशासारखा प्रकाश कसला. आणि राजा कौतुकाने पाहावयास येतो. ते रत्नखचित शिवालय पाहून राजा चौकशी करताच च्या मुलाने सारा वृत्तांत राजाला सांगितला. गवळ्याच्या मुलाचे घरही प्रेक्षणीय झाले होते. ही घटना पाहून सर्वांना आनंद झाला व स्वारी करण्यास आलेले राजे आपापल्या देशास परत निघून गेले. याप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभांनी ब्राह्मण स्त्रीला कथा सांगितली. तू हे व्रत कर असेही तिला सांगितले, म्हणजे माझ्यासारखा पुत्र तुला होईल. तिचा शुद्ध भाव पाहून श्रीपाद श्री वल्लभांनी तिच्या मुलाला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. लगेच त्याला वेदांचे ज्ञान प्राप्त झाले. तो वेदशास्त्रार्थ संपन्न झाला. पुढे त्यांचा विवाह झाला. गावातील सर्व ब्राह्मण समाजात त्याला मान मान्यता मिळाली. त्याला मुले नातवंडे झाली. श्री गुरु कृपेने कुठलीच उणीव बाकी राहत नाही. म्हणून गुरुकृपा सर्वश्रेष्ठ. दत्ताच्या माहितीचे महत्त्व. आध्यात्मिक उन्नतीसाठी पिंडी ते ब्रह्मांडी असा प्रवास करायचा असतो. त्याचा अर्थ असा की ब्रह्मांडात म्हणजे शिवात जी तत्वे आहेत ती पिंडात म्हणजे जीवात यायला हवीत, तरच तो जीव शिवाशी एकरूप होऊ शकतो. पाण्याच्या थेंबात तेलाचा थोडासाही अंश असल्यास तो पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दत्तभक्ताच्या दत्ताची सर्व वैशिष्ट्ये असल्याशिवाय तो दत्ताशी एकरूप होऊ शकणार नाही. यानंतर अध्याय 9. श्रीपाद स्वामी करवूरपुरात असताना गंगेवर स्नान करायला येत असत. त्यावेळी एक परीट येऊन त्यांना नमस्कार करीत असे. त्याच गंगेच्या काठावर तो नित्य कपडे धुत असे. एक दिवस स्वामी त्याला म्हणाले, रजका, तुझा ह्या नमस्काराला भक्तीला मी प्रसन्न झालो आहे. तू आता आनंदाने राज्य कर. स्वामींचे वचन ऐकताच त्याला संसाराची काळजी वाटेनाशी झाली आणि तो स्वामींचा सेवक झाला. मठात जाऊन तो राहू लागला आणि तेथील झाडलोट करून सेवा करू लागला. परीट नदीवर कपडे धुत असताना एक मुसलमान राजा आपल्या स्त्रियांसह तेथे आला. त्याचबरोबर बराच लवाजमा होता. हत्ती, घोडे, रथ, अनेक वाद्य वाजत होती. त्यावेळी तो परीट स्वामींना नमस्कार करण्याला आला, पण त्याचे सर्व लक्ष त्या राजवैभवाकडे होते. मनात विचार करू लागला, माझा जन्म व्यर्थ आहे. असा विचार करीतच त्याने स्वामींना नमस्कार केला. तेव्हा स्वामी परीटाला म्हणाले, रजका, तुझी इंद्रिय वासना अजून पुरी झाली नाही. तू तृप्त झाल्या वाचून तुला मोक्ष प्राप्ती लाभणार नाही. तेव्हा या जन्मी राजसुख भोगू इच्छितोस की पुढील जन्मी ते मला सांग. परीट म्हणाला, महाराज, मी आता म्हातारा झालो आहे, तेव्हा बालपणापासून राज्यसुख भोगावे अशी इच्छा आहे. मात्र आपली आठवण मला राहिली पाहिजे व मला त्या ठिकाणीही दर्शन झाले पाहिजे. श्री गुरूंनी ठीक आहे असे म्हणताच तात्काळ परीट गतप्राण झाला व बेदरच्या राजघराण्यात जन्माला आला. यानंतरचा अध्याय 10. वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो व्यापारधंदा करून आपला उदरनिर्वाह करीत असे. दरवर्षी तो कुरोपुरास यात्रेसाठी जात असे. असाच एकदा यात्रेला आला असताना त्याने श्रीपाद श्री वल्लभ स्वामींना नवस केला की व्यापारधंद्यात मला जास्त नफा झाला तर मी 1000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन. मनाशी निश्चय करून तो व्यापारासाठी निघाला. मनात श्रीपाद श्री वल्लभांचे मनन चिंतन करत पुढे पुढे जात होता. जेथे जेथे तो जाई तेथे तेथे त्याला भरपूर नफा होई. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. नवस फेडण्याचे ठरवून तो पुढील साली उत्सवाचे वेळी कुरवपुरास निघाला. अन्नदानासाठी त्याने आपल्याबरोबर आवश्यक तेवढे द्रव्य घेतले
वल्लभेश ब्राह्मण यात्रेला निघाला असता वाटेत त्याला काही चोर भेटले. 2-3 दिवस ते चोर त्या ब्राह्मणाबरोबर प्रवास करीत होते. ब्राह्मणाने त्या चोरांना सांगितले, आपण कुरवपुरास श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शनास जात आहोत. त्याने केलेला नवस आणि त्यापासून धंद्यात झालेला द्रव्य लाभ याची माहिती सांगितली. आता सहस्त्र ब्राह्मण भोजन घालण्यास आपण जात आहोत, असे तो चोरांना म्हणाला. एके रात्री मार्गामध्ये त्या चोरांनी वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद केला आणि त्याचे सर्व द्रव्य लुटले. भक्ताचा कैवारी श्रीपाद चोरांच्या पुढ्यात येऊन उभे राहिले. त्यांनी सर्व चोरांना मारून टाकले. त्यात एक चोर पुढे येऊन श्रीपादांना विनवू लागला. तो त्यांना शरण गेला. तेव्हा त्यांनी त्याच्या हातात भस्म देऊन धडाला शिर चिटकवून ते भस्म त्या ब्राह्मणावर शिंपडण्यास सांगितले. मन लावून विभूती गळ्यावर लावली असता तो ब्राह्मण तत्काळ सजीव झाला. इतक्या सूर्योदय झाला आणि श्रीपाद अदृश्य झाले. ब्राह्मण त्या चोराला विचारतो, ह्या सर्व चोरांना कोणी मारले? तेव्हा तो चोर म्हणतो, एक तपस्वी आला होता आणि त्याने त्रिशूलाने त्यांना मारले. तुझ्यासाठी मला जिवंत ठेवले, तुला विभूती लावून जिवंत केले. तो तपस्वी येथे उभा होता आणि लगेच अदृश्य झाला. त्या चोराचे बोलणे ऐकून ब्राह्मणाला नवल वाटले. त्याने चोरांनी लुटलेली धन परत घेऊन यात्रेला कुरवपुरास आला आणि सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा केलेला नवस त्याने फेडला. श्रीपादुकांची पूजा केली. अनेक भक्तजन श्री वल्लभांची भक्ती करतात आणि श्रीपाद श्री वल्लभ हे कुरवपुरास अदृश्य रूपाने वास करतात. अध्याय 11. श्रीपाद स्वामींचा महिमा. 8व्या अध्यायात आपण ऐकलात की श्रीपाद स्वामींनी एका ब्राह्मण स्त्रीला जन्मोजन्मी चांगला मुलगा जन्माला यावा म्हणून शनी प्रदोष व्रत सांगितल्याचा महिमा तुम्ही ऐकला. त्याचप्रमाणे त्या ब्राह्मण स्त्रीने व्रत सुरू केले, शनी प्रदोष व्रत केले. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ती शंकराची पूजा करू लागली. पुढे काही दिवसानंतर व्रताचरण करता करता तिचा मृत्यू झाला. पुढे उत्तर प्रदेशात करंज नगरात एका ब्राह्मण कुळात तिचा जन्म झाला. तिचे नाव अंबा भवानी ठेविले. आई वडिलांच्या घरी वाढता वाढता तिने तारुण्यात पदार्पण केले. तेव्हा तिच्या वडिलांनी त्याच गावात राहणाऱ्या एका माधव नावाच्या ब्राह्मण मुलाशी तिचे लग्न लावून दिले. तो मुलगा शिवभक्त होता. त्याच्या घरी नांदत असता पूर्वजन्माच्या संस्कारामुळे ती शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजा करू लागली. अशा प्रकारे उभय दाम्पत्य मनोभावे प्रदोष पूजा करू लागली. नित्य ईश्वर सेवा चालू असता तिने 16व्या वर्षात पदार्पण केले. तेव्हा उत्तम डोहाळे लागले. 9 महिने पुरे होताच एका शुभ दिवशी ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. मुलगा जन्मताच ओम शब्द म्हणू लागला आणि हा नवीन प्रकार पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले. ते त्या ब्राह्मणाच्या घरी येत ब्राह्मणाने त्याचे भविष्य वर्तविले आणि हा मुलगा कारुण्य ऋषी होईल, सर्वांचा जगद्गुरू, सर्वांवर दया करणारा आणि अवतारी पुरुष होईल असे सांगितले. बाळाला दृष्ट लागेल म्हणून आई वडील ते बाळ कोणालाही दाखवत नसत. त्याला मंजून अंगारा लावित असत. 10 दिवस पूर्ण झाले. 12व्या दिवशी बाळाचे नामकरण झाले. त्याचे नाव शालिग्रामदेव असे ठेवण्यात आले, पण व्यावहारिक नाम नरहरी असे पडले. एके दिवशी अंबा आपल्या पतीला म्हणाली, नाथ, माझ्या अंगावरच्या दुधाने बाळाची भूक भागत नाही, तेव्हा एखादी गाय किंवा शेळी घेऊन या. आईचे बोलणे ऐकून बाळाने आपल्या उजव्या हाताने आईच्या स्तनाला स्पर्श केला. तेव्हा तिच्या स्तनामधून दुधाच्या 32 धारा वाहू लागल्या आणि तिची वस्त्रे भिजून दूध जमिनीवर वाहू लागले. बाळाच्या आईला विस्मय वाटलं, परंतु त्यांचा हा गुप्त गुण तिने प्रकट केला नाही. तिने बाळाला वंदन केले. बाळाला डोळे झाकून आई पाळणा म्हणत असे, परंतु बाळ पाळण्यात राहत नसे. तो सदा जमिनीवर खेळायचा. वाढता वाढता बाळ 1 वर्षाचा झाला तरी तो बोलेना. कोणी काही विचारले, बोलले तरी ओंकार म्हणत असे. पुढे 7 वर्ष झाली तरी तो बोलेना. तेव्हा त्याच्या आईवडिलांना काळजी वाटू लागली आणि तो मुका आहे असे समजत तो 7 वर्षाचा मुंजीला योग्य झाला, पण त्याची मुंज कशी होणार, त्याला उपदेश तरी कसा करावा, या विचाराने त्याचे आईवडील फार दुःखी झाले. त्याच वेळी नरहरीने आईला समजावून घरात लोखंडी गोळा घेऊन आला. त्याने तो लोखंडी गोळा हाती घेताच त्याचे 52 कशी सोने झाले आणि ते आणून आईला दिले. ते पाहून आई विस्मयचकित झाली. तिने आपल्या नवऱ्याला बोलावून सोन्याचा गोळा दाखवला. त्याच्या आईवडिलांनी ही गोष्ट गुप्तच ठेवली आणि त्याला घरात नेले.
त्याच्या हाती लोखंड देऊन त्याची ती बाललीला पाहत राहिली. तो ज्या ज्या लोखंडाला हात लावी ते लोखंड सोन्याची होत असे. त्याची ही लीला पाहून त्याचे आईवडील त्याला म्हणाले, बाळा, तुझे बोबडे बोल आम्ही ऐकावे अशी आमची फार इच्छा आहे. तेव्हा तो हसून खुणेने आईला सुचवितो, माझ्या गळात जानवे घाला आणि कमरेला कटीसूत्र बांधा. अशा तऱ्हेची खूण करून तो मुंज करण्यास आपल्या आईला सुचवितो. आणि मग मी बोलायला लागेन असे हे कळाल्यावर आईवडिलांना खूप आनंद झाला. विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले. मुंज मुहूर्त पाहिला. मुंजीकरता सर्व सामग्री आणली. मुलासाठी अनेक प्रकारचे रत्नजडित दागिने बनविले. नाना तऱ्हेने शृंगारून एक भव्य मंडप उभारला. 4 वेदांची ब्राह्मण बोलावले. मोठ्या थाटामाटाने मुंज झाली. भिक्षावळीचे वेळी मुक्या बाळाने 4 वेद म्हटले. तो देवाचा अवतार आहे असे सर्वांना वाटले आणि सर्वांनी त्यांना नमस्कार केला. इतके झाल्यावर नरहरी आपल्या आईला म्हणाला, आई, मला तीर्थयात्रा करण्यास परवानगी दे. आम्ही ब्रह्मचारी असल्याने आमचे आचरण घरोघरी भिक्षा मागून वेदाध्ययन करणे हाच आमचा आचार आहे. मुलाचे बोलणे ऐकून आईला फार दुःख झाले. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती मूर्छा येऊन पडली. क्षणिक निर्जीव होऊन महाशोक करू लागली. शनी प्रदोष व्रत केले. मुलगा झाला. तो मला म्हातारपणी सांभाळील अशी आशा होती. ती सर्व व्यर्थ झाली. आईचे वचन ऐकून नरहरी आईला ब्रह्मज्ञान सांगू लागला. आई, तू व्यर्थ दुःख करू नकोस. तुझी सेवा व्यर्थ नाही गेली. तुला आणखी 4 पुत्र होतील आणि 1 मुलगी होईल. मनोभावी ते तुझी सेवा करतील. नरहरीने आपल्या आईच्या डोक्यावर हात ठेवला. तोच तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आणि विस्मयचकित होऊन श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच नरहरी आहेत हे तिच्या लक्षात आले आणि त्यावेळी तिने त्यांना वंदन केले. नरहरीने आईला सांगितले, तुला 4 पुत्र होतील. तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले, निदान मला 1 पुत्र होईपर्यंत तरी तू माझ्याजवळ राहा. माझे वचन मोडून तू जाऊ नकोस आणि निघून गेलास तर मी त्या क्षणाला प्राणत्याग करेन. तू आमचे कुलदैवत आहेस आणि आमचे वचन पुरे कर. तेव्हा नरहरी हसून बोलला, माझे बोलणे हे सत्य आहे. तुला 2 पुत्र झाल्यावर मला निरोप दे. तोपर्यंत 1 वर्ष मी येथे राहीन. नरहरी प्रेमाने तेथे राहिले. वेदाभ्यास त्यांची ख्याती होती आणि 7 वर्षाच्या मुलाला 4 वेद तोंडपाठ होते. त्याच्याजवळ विद्यार्थी 3-3 वेळा शिकायला येत होते. जे शास्त्री म्हणत तेही शिकायला येत असत. अशा प्रकारे नरहरी तेथे राहिला. त्याची आई गरोदर राहिली आणि आपल्या पुत्राला देव मानून त्याला पूजित असे. 9 महिने पुरे होताच ती प्रसूत झाली आणि तिला अति सुंदर असे 2 मुलगे झाले. त्यामुळे मातापित्यांना संतोष वाटला. 1 वर्ष झाले ती बाळे 3 महिन्यांची झाली. आई त्यांना खेळवीत होती. नरहरी त्यांच्याजवळ आले आणि आईला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण झाली. 2 पुत्र दीर्घायुषी जन्मले आहेत आणि 2 पुत्र तुला होतील. त्यानंतर 1 कन्यारत्न होईल आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आता मला निरोप दे. आई वडील संतोष पावले. त्यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. नरहरी म्हणाला, ज्या ज्या वेळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या वेळी मी तात्काळ तुमच्याजवळ येईन असे आश्वासन दिले आणि आता मला निरोप दे. पुन्हा 1 वर्षानंतर तुम्हाला मी दर्शन देईन. त्याच वेळी नरहरीने आई वडिलांचा निरोप घेतला आणि तो बद्रीवनात जायला निघाला. नंतर काशीला गेला. त्या ठिकाणी अनेक संन्याशी होते. अनेक तपस्वी होते. त्यात एक वृद्ध संन्याशी होता. त्यांच्याकडून त्याने दीक्षा घेतली. 4 वेदांचे अर्थ सांगू लागला म्हणून सर्व लोकांनी तो पूज्य वाटू लागला. नरहरी नरसिंह सरस्वती या नावाने तो तेथे प्रकट झाला. पुढे पुष्कळ शिष्य त्याला मिळाले. त्या शिष्यासह तीर्थयात्रा करीत 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 ते प्रयागला आले. पुढे दक्षिण दिशेला गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, यानंतरचा गुरुचरित्र कथासार मी तुम्हाला लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.